नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। धुळे सुरत महामार्गावर मृत्यूचा थरार। भरधाव कारने शिक्षकाला उडवले, विसरवाडी पुलावर भीषण अपघात। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महामार्ग बनतोय डेथ ट्रॅप, दिशादर्शक फलकांअभावी नागरिकांचा संताप। नमस्कार। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये। दिनांक 10 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास विसरवाडी येथील सरपणी नदीच्या पुलावर एका भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात सोनखांब येथील आश्रमशाळेचे शिक्षक चंद्रकांत मराठे हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्राणज्योत वाचवण्यासाठी सध्या डॉक्टरांची झुंज सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार विसरवाडी येथील रहिवासी असलेले शिक्षक चंद्रकांत मराठे हे सोनखांब येथील आश्रमशाळेत आपले कर्तव्य बजावून दुचाकीने MH-39B-7783 घराकडे परतत होते। सरपणी नदीच्या पुलावर आले असता पाठीमागून आलेल्या काळरूपी भरधाव कारने GJ-21BC-0798 त्यांच्या दुचाकीला अक्षरशः हवेत उडवले। ही धडक इतकी भीषण होती की मराठे रस्त्यावर फेकले गेले। त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे। अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक गोळा झाले। घटनेचे गांभीर्य ओळखून महामार्गावर मोफत सेवा देणाऱ्या नाळीजधाम रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमी मराठे यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। अजून किती बळी घेणार, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत। महामार्गावर गाव आणि शहराच्या परिसरात कुठेही वेगमर्यादेचे फलक नाहीत, दिशादर्शक किंवा सूचना फलक नाहीत। अपघात प्रवण क्षेत्राची कोणतीही माहिती नाही। या मूलभूत सुविधांच्या अभावामुळेच वाहन चालक भरधाव वेगाने वाहने चालवतात आणि निष्पाप लोकांचे जीव धोक्यात येतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास विसरवाडी पोलीस करत असून दोषी कार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मोहसिन शेख, विसरवाडी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।